अमरावती महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 साईनगर अकोले येथील राजकीय वातावरण वेगाने बदलताना दिसत आहे। या प्रभागात युवा स्वाभिमान पार्टीला मिळणाऱ्या जोरदार समर्थनामुळे निवडणूक समीकरणे ढवळून निघाली आहेत। पक्षाचे उमेदवार सचिन ओमकारराव भेंडे, उदय गुलाबराव पर्वतकार आणि गौरी अमोल इंगडे यांना विविध सामाजिक संघटना, बचत गट आणि नागरिक मंचांचा खुला पाठिंबा मिळत आहे। अमरावती महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 साईनगर अकोली येथे युवा स्वाभिमान पार्टीच्या उमेदवारांना मिळणारे वाढते समर्थन लक्ष वेधून घेत आहे। या प्रभागात माळी समाजाचे अनेक बचत गट, संत शिरोमणी रविदास महाराज बचत गट, महिला बचत गट, युवक मित्र मंडळ, वरिष्ठ नागरिक संघटना तसेच गुड मॉर्निंग क्लब यांनी एकत्र येत सचिन भेंडे, उदय पर्वतकर आणि गौरी इंगडे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी स्पष्टपणे सांगितले की हा पाठिंबा कोणत्याही दबावाखाली नाही तर काम, संघर्ष आणि विश्वासाच्या आधारे दिला जात आहे। माळी समाजाच्या बचत गटांनी सांगितले की रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, सामाजिक सभागृह, स्मशानभूमी यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर या तिघांनी सातत्याने आवाज उठविला आहे। कोणतेही अधिकृत पद नसतानाही त्यांनी प्रशासनाशी संघर्ष करत नागरिकांच्या समस्या मांडल्या आहेत। त्यामुळे समाजाने त्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे। संत शिरोमणी रविदास महाराज बचत गटाच्या सदस्यांनीही मत व्यक्त करत सांगितले की वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी केवळ आश्वासन देणारे नाही तर संघर्ष करणारे नेतृत्व हवे आणि ते नेतृत्व आम्हाला या तिघांमध्ये दिसते। महिला बचत गटांच्या सहभागी या समर्थनात निर्णायक ठरत आहेत। पाणी, स्वच्छता, आरोग्य, रस्ते, अंगणवाडी आणि सुरक्षिततेसारख्या प्रश्नांवर महिलांनी ठाम भूमिका घेत प्रचारात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार केला आहे। दरम्यान प्रभागातील वरिष्ठ नागरिक संघटना आणि गुड मॉर्निंग क्लब यांनीही या उमेदवारांना पाठिंबा देत सांगितले की विकास म्हणजे केवळ नवीन प्रकल्प नाही तर वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्नांचे कायमस्वरूपी समाधान होय। या सर्व संघटित समर्थनामुळे प्रभाग क्रमांक 19 मधील पारंपरिक राजकीय गणिते बदलताना दिसत आहेत। एकतर्फी वाटणारी निवडणूक लढत आता जन आधारित आणि संघर्षशील मुकाबल्यात रूपांतरित झाली आहे। प्रभाग क्रमांक 19 साईनगर अकोले येथील जनतेने काम करणाऱ्या नेतृत्वालाच संधी देण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे। युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार यांना मिळणारे वाढते समर्थन आगामी काळात आणखी बळावण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत। अमरावती महानगरपालिका निवडणुकीत हा प्रभाग निर्णायक ठरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल।